नमस्कार, मी श्रद्धा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणारे निर्भीड न्यूज चॅनल हिंदू सम्राटमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक बातम्या. इचलकरंजी महानगरपालिका कार्यालयातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांचे फोटो हटवण्यात आल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने महानगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला. सत्ताधारी व प्रशासनाच्या या कृतीविरोधात शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली. महानगरपालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक हा प्रकार केल्याचा आरोप करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार आणि या विभागाचे विद्यमान खासदार आदरणीय धैर्यशीलदादा माने यांचे तैलचित्र या महानगरपालिकेमध्ये राजशिष्टाचाराप्रमाणे लावण्यात आलेले होते. खरं म्हणजे ही महानगरपालिका एवढ्या अस्तित्वात आली, नगरपालिकेची महानगरपालिका ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे नगरविकास खात्याचे मंत्री असताना त्यांच्या सहीनच ही महानगरपालिका झाली. त्यांनी त्यानंतर मुख्यमंत्री झाले, आज उपमुख्यमंत्री झाले. परंतु राजशिष्टाचाराप्रमाणे या महानगरपालिकेमध्ये या तिन्ही विभूतींचे व्यवस्थित फोटो लावलेले होते. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय आदरणीय सुमित्राताई पवार अगदी छान पद्धतीचं काम चाललं आहे. जनता जनार्दनाला भावण्यासारखं काम चाललं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये खरं म्हणजे घोडसाळपणानं सभागृहातले फोटो काढणं हा विषय म्हणजे निषेधार्ह आहे. आणि म्हणून आम्ही सर्व शिवसैनिकांनी महापालिकेला मोर्चानं येऊन त्यांना कामकाज असा या आपल्या कृत्याचा निषेध केलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की खरं म्हणजे या शासनानं किंबहुना मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी या महानगरपालिकेला किमान कमीत कमी जास्तीत जास्त 1,000 कोटी रुपयाचा निधी देण्याचं काम या महापालिकेला गाव शुद्ध ठेवणे, त्याच्यासाठी ATP प्लॅनसाठी पैसे 600 कोटी रुपये दिले. गावचे रस्ते चांगले राहावेत, महापालिकेला निधी चांगला मिळावा यासाठी परत 400-450 कोटी रुपये दिले. आणि म्हणून तुमच्याकडं पाहताना त्यांनी ज्या दृष्टीनं जनतेला जनता जनार्दनांना सुविधा चांगल्या मिळावे, पाणी स्वच्छ मिळावं, पाणी योजना मंजूर केली, हे सगळं जे केलं आहे ते जनतेसाठी केलेलं आहे. तुम्ही त्यांचा सन्मान ठेवावा. कुणीतरी सांगतंय म्हणून काहीतरी चुकीच्या गोष्टी घडू नये हे सांगण्यासाठी आम्ही आलो. आणि म्हणून ज्यांच्याकडून हे घडलं आहे त्यांचा आम्ही निषेध करतो. या निषेध मोर्चासाठी विशेष करून शहरातले सर्व पदाधिकारी, जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी, जिल्हाप्रमुख रवींद्र माने, या विभागाचे वडगाव मतदारसंघातील माजी आमदार डॉक्टर मेंचेकर, सर्व तालुका प्रमुख, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायतीचे सदस्य आणि शहरातील सर्व पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सर्व महिला उपस्थित होत्या. त्यांचं देखील मी अभिनंदन करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा तसेच लोकप्रतिनिधींचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारले. राज्य शिष्टाचारप्रमाणे काम केले जाईल असे आश्वासन दिले. या आंदोलनात जिल्हाप्रमुख रवींद्र माने, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष पुंडलिकराव जाधव, माजी आमदार सुजित मिंडसेकर, शहर अध्यक्ष भाऊसो आवळे, तालुका प्रमुख अजित सुतार, माजी तालुका प्रमुख प्रकाश कागले, शिरोळचे प्रमोददादा पाटील, उपजिल्हाप्रमुख महादेव गौंड, सतीश मलमे, संतोष मोरे, नगरसेवक दिलीप मुथा, युवा सेनेचे निशिकांत पाटील, शिवतीर्थ समिती सदस्य शहाजी भोसले, उपशहर प्रमुख संतोष चव्हाण,
महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख वैशाली डोंगरे, लाडकी बहीण जिल्हा अध्यक्ष ज्योत्स्ना भिसे, शहर प्रमुख सुष्मिता भंडारे, रूपा चौहान, हुपरी शहर अध्यक्ष नितीन गायकवाड, अजित उगळे, संदीप आपटे, किसन मगदूम, गोपी शेट्टे, प्रशांत जाधव तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चामुळे काही काळ महानगरपालिका परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने तात्काळ या प्रकाराबाबत स्पष्टीकरण द्यावे तसेच संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली. अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. हिंदू सम्राट न्यूज, इचलकरंजी.